व्हॉट आय एम सेइंग इज तुमची सत्तेत असू द्या किंवा नसू द्या, तुमची काय भूमिका ही 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 आम्हाला पाहायची आहे. मी एक या शहराचा नागरिक म्हणून ते आमदार आहेत, यांची भूमिका काय आहे? कधी गेलेत का महापालिकेच्या पायऱ्या तरी चढलेत का? कधी बघितले का अमित भैयांना असं रस्त्यावरती काहीतरी संघर्ष करताना, ओरडताना, जाब विचारताना? सगळ्या विषयाचा तो रोष तुमच्या त्या दिवशी भाषणात निघाला आहेच. माझा काय जनतेचा रोष आहे. म्हणजे आता लोकांना कचऱ्याचा त्रास होतोय 3.5 वर्ष. मला काय गरज पडली हो? मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांच्याबद्दल आक्रोश आहे. त्यांना काही ते आवडतात अशातला भाग नाही. काँग्रेस पक्षाने ते लातूर शहरात आणि ग्रामीणमध्ये ते नॅरेटिव्ह चांगल्या पद्धतीने तयार केलंय की आम्हालाच तो पक्ष, भारतीय जनता पक्ष मॅनेज आहे. एक डिस्टन्स आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, एक डिस्टन्स, एक दरी आहे, एक भिंत आहे. आणि ती भिंत अशी सांगते की तुम्ही इथंच थांबायचं, तुम्ही ही क्रॉस नाही करायची. मग हे जे क्लास डिफरन्स जो तयार झालाय ना पॉलिटिक्स मध्ये, माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला तो आवडत नाही, तो पटत नाही. टी राजा यांची एक सभा लातूरमध्ये झाली होती आणि त्यांनी मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केलं. तसा त्यांचा ट्रॅक रेकॉर्डच आहे, ते नेहमी त्याच पद्धतीने बोलत असतात. त्या नियोजनात पण तुम्ही होतात? नाही, आम्ही नव्हतो. मी जर इस्रायली मौलानांच्या इथं मदरस्यामध्ये गेलो मग काय झालं? मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये आपण नाही जायचं किंवा हा कार्यक्रम आपण केला नाही पाहिजे अशा भावनेनं मी काम करत नाही. माझ्या वडिलांसंदर्भात होतं, त्यांना ज्या राजकीय परिस्थितीतून जावं लागत होतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी तेव्हा निर्णय घेतले. ते दोन्ही मिनिस्टर होते आणि दोघही मिनिस्टर असताना यांनी किती बजेट आणलं लातूर शहराला आणि त्यांनी उदगीरमध्ये किती बजेट आणलं? स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या नावाने जो मार्ग आहे तो 3 वर्ष झाला रखडला. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. मागच्या आठवड्यामध्ये मुंबईहून माझ्या एक मित्राचा फोन आला आणि त्यांनी एक व्हिडिओची लिंक मला शेअर केली आणि हा व्हिडिओ पाहून मला रिप्लाय फोन कॉल बॅक करा असा त्याचा निरोप होता. थोडा निवांत वेळेनंतर मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याला परत मी फोन केला संध्याकाळच्या वेळेस. आणि तो म्हणाला, अमित देशमुख यांच्या विरोधात इतक्या आक्रमकपणानं बोलणारं लातूरमध्ये कोणीतरी आहे हे मी पहिल्यांदाच बघतोय. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतंय आणि ह्या व्यक्तीशी तुम्ही इंटरव्ह्यू केला पाहिजे असं मला वाटतं, असं माझ्या मित्राचं मत होतं. तो व्हिडिओ तुमचा होता ॲक्च्युली. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात अतिशय आक्रमक आणि आवेशपूर्ण भाषण करत होतात, बोलत होतात. आणि तो विषय मला वाटतं मार्केट यार्ड कमिटीचा नुकता जो विषय झालेला होता. आणि त्या विषयानंतर आम्हाला यांच्याशी बोलायचंच होतं. आपण फ्रेममध्ये बघत असाल, माझ्यासोबत अजित पाटील कव्हेकर आहेत आणि यांच्याशी मी अनेक विषयावर बोलण्यासाठी आज आलेलो आहे. बऱ्याच दिवसापासून भारत सत्ता यांच्याशी एक इंटरव्ह्यू करायची भारत सत्ताची इच्छा होतीच, परंतु योग काही जुळून येत नव्हता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून हा योग जुळून आला आणि आज आम्ही अजित पाटील कव्हेकर यांच्यासोबत भारत सत्ताच्या विशेष शोमध्ये खास बातचीत करणार आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, भारत सत्ता लातूर शहर आणि परिसरातलं हे वेब पोर्टल आहे आणि लातूर शहर परिसरातले वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडायचा हा प्रयत्न करत असतो. अजित पाटील कव्हेकर यांना पण आपण जाणता, हे लातूरचे युवा नगरसेवक आहेत. अतिशय आक्रमकपणे यांनी मागच्या 5 वर्षात स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिकचे जे आमदार आहेत अमितजी देशमुख यांच्या विरोधात आक्रमकपणे अनेक वेळा भूमिका घेतलेल्या आहेत. आत्ता नुकताच यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी पण दावा केलेला आहे विधानसभेच्या. ह्या सगळ्या विषयावर मी अजित पाटील कव्हेकर यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये. नमस्कार सर. जो व्हिडिओचा उल्लेख झाला नेमका तो विषय तर सगळ्यांना माहितच आहे, पण अतिशय तुम्ही आक्रमकपणे आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात बोलत होतात. होय. नेमकं त्यामागचं कारण काय आहे? तो विषयच तसा होता की जवळपास 16 दिवस बाजार बंद होता आणि त्याच्या 1 दिवसापूर्वी आम्ही सभापतींना भेटायला गेलो होतो आणि पहिल्या आठवड्यामध्ये अनेकांनी मला फोन केले होते की असं असं बाजार बंद आहे, तुम्ही आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. पण मला वाटलं की तो विषय सॉर्ट आउट होईल, तिथं सगळेजण पुढाकार घेऊन तो विषय मिटवतील. पण 16 दिवस झाल्यानंतर जेव्हा आम्ही सभापतींच्याकडे चर्चा करायला गेलो आणि आम्ही त्यांना म्हणालो की हमालांची उपासमारीची वेळ आली, बाबा तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांनी असं सहजपणे म्हणाले, काय झालं त्यांना? म्हणजे इतकं ते त्या मस्तीमध्ये होते की त्यांनी असा प्रश्न केला, त्यांना काय झालं? म्हणजे एवढ्या अडचणीत आम्हाला होते तरी सुद्धा तुम्ही सहजपणे असे उत्तर जर आम्हाला देत असाल तर मला वाटतं की कुठेतरी तो आवाज उचलला पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी हमालांचं अर्धनग्न आंदोलन होतं आणि आडत असोसिएशनचे सर्व आडते आणि सर्व पदाधिकारी तिथं मार्केट कमिटी समोर आंदोलन करत होते. मग आम्ही तिथं गेलो आणि मग ते सगळं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटलं, अरे काय हे, म्हणजे
जे करतेत मार्केट कमिटीचे, ज्यांनी पूर्ण बहुमत त्या ठिकाणी अनेक वर्षापासून तिथं आणलेलं आहे, एक हाती सत्ता आहे, त्यांना 16 दिवस झालं यायला सुद्धा वेळ नाही आहे. मग तो आक्रोश जो होता, ती जी खंत होती, ती त्या ठिकाणी माझ्याकडून व्यक्त झाली. ओके. जसं की एक हाती सत्ताचा तुम्ही उल्लेख केला आहे, हा प्रश्न मी पुढं घेणार होतो, पण आता शब्द सुटला आहेस. तर अनेक वर्षापासून इथं काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे. एकूण आज शहराची परिस्थिती बघितली तर शहरामध्ये जिकडं तिकडं घाणीचं साम्राज्य आपण पाहू शकतो. या सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय अमित देशमुख यांच्या एक हाती सत्तेच्या राजकारणाकडं आणि शहराच्या सध्याच्या परिस्थितीकडं? एक युवा, समजा भविष्यातलं नेतृत्व म्हणा, किंवा युवा एक नगरसेवक म्हणून. पक्षीय मतभेद, पक्षीय राजकारण वेगळा विषय, पण ह्या सगळ्या त्यांच्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघताय? आता त्यांना एक पार्श्वभूमी राहिलेली आहे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची त्यांना वारसा मिळालेला आहे. तो एक ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे सतत होता. एक मोठी यंत्रणा कामात आहे, कारखाने आहेत, संस्था आहेत, DCC बँक आहे, आणि ह्या यंत्रणेतून कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग त्यांच्याकडं कनेक्टेड आहे. तो काय त्यांच्या सोबत आहे असं नाही आहे, परंतु एक सिस्टम सेट आहे. आणि म्हणून सगळ्या मोठ्या ह्या पैशाच्या यंत्रणेवर, सगळ्या संस्थांवरती त्यांच्या माइंडसेटमध्ये एक फिट झालेलं आहे की आपल्याला फार काही लोकांमध्ये मिसळण्याची आवश्यकता नाही आहे, आपल्याला इथं राहायची सुद्धा आवश्यकता नाही आहे, असं कुठंतरी त्यांना वाटतं. आणि म्हणून त्या स्टाईलनं ते राजकारण इथं करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इथं मुस्लिम समाजाचं सगळ्यात जास्त मतदान आहे, आणि तुम्ही पाहिलं असेल तर त्यांना ते रेडीमेड झाले. मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांच्याबद्दल आक्रोश आहे, त्यांना काही ते आवडतात अशातला भाग नाही आहे, परंतु त्यांना ते काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे ते मतदान मिळतं, आणि ते त्यांच्यामुळे मिळतं असंही नाही आहे. आणि तुम्ही बघा, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल 2017च्या, की अक्षरशः शहर असं डिवाइड झालं होतं की जिथं मुस्लिम समाज बहुमतात आहे, शहराचा पूर्व भाग काँग्रेस राहिला, पूर्ण काँग्रेस राहिला, आणि इकडचे जवळपास 35 नगरसेवकांपैकी 34 हे भारतीय जनता पक्षाचे आले. थोडंसं सामाजिक गणिताचा काँग्रेस पक्ष म्हणून त्यांना त्याचा फायदा झाला, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते त्या पद्धतीने वावरतात. ओके. सर, तुम्ही पण आता भाजपकडनं मला वाटतं की विधानसभेसाठी उमेदवारीसाठी दावेदारी करताय किंवा त्या लीडमध्ये आहेत. मग तुम्ही ह्या सगळ्या इक्वेशन्सचा अभ्यास केलाच असेल, कसं बघताय सगळ्याची शहराची विधानसभा जर अमित देशमुख यांना पराभव करायचा असेल तर काय इक्वेशन्स असतील, काय तुमचं सेट आहे का, किंवा काय प्लॅनिंग आहे? मला वाटतं की जनतेची नाराजी आहे अमित भैयांसंदर्भातली, त्यांची या ठिकाणी उपस्थिती नाही आहे, त्यांचा सहभाग नाही आहे कुठल्या विषयामध्ये, आणि त्यांनी एखादा विषय शहराच्या दृष्टिकोनातून तळमळीनं कुठं व्यक्त होतात, एक सिस्टमॅटिकली त्याला मिटवण्याचा प्रयत्न करतात, सातत्य ठेवतात, अशी एकही गोष्ट दिसत नाही. आणि म्हणून त्या आक्रोश जनतेतला जो आहे, त्या रागाला त्याला एक डिरेक्शन देण्याची आवश्यकता भारतीय जनता पक्षाला आहे. आणि त्याच्यामुळं जो कोणी उमेदवार आहे, किंवा मी एक समजा इच्छुक म्हणून, त्या डिरेक्शनला आपण कसं कॅश करता येईल, आणि त्यांच्या त्या ज्या उणीवा आहेत आणि आपलं जे बेस्ट आहे ते लोकांसमोर कसं आणता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. भाजपात पक्ष म्हणून भाजपातल्या जे अंतर्गत गटबाजाराबद्दल बोललं जातं किंवा अनेकदा ते दिसत पण असतं, हे सगळं असताना ते हे ह्या शहरात होऊ शकतं का विधानसभेला? 100% होऊ शकतं. मला असं वाटतं की कुठलाही पक्ष, म्हणजे तो कुठलाही राजकीय पक्ष असतो, त्याच्यामध्ये मतभेद असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे ओपिनियन्स असतात, गट म्हणण्यापेक्षा एकमेकांना मानणारा वर्ग असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा उमेदवारी एखाद्या व्यक्तीची या ठिकाणी लातूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जाहीर होईल, तेव्हा ताकदीनं सगळेच मिळून त्याला निवडून आणण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतील, मला वाटते ते 100% होऊ शकतं. आणि हा जो काही नाराजीचा सूर आहे अमित भैयांच्या विरोधामध्ये, त्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजच्या अनुषंगानं जर वर्कआउट केलं तर मला वाटतं ते 100% तिथं यश मिळू शकतं. तुम्हाला यशाची खात्री आहे, परंतु लातूरचे स्थानिक जे नेतृत्व आहे, अमितजी देशमुख असतील, आणि भाजपचे जे प्रदेशचे नेतृत्व आहे, यांचे संबंध अतिशय म्हणजे चांगले असल्याचं बोललं जातं. आणि लोकल भाषेत आपण म्हणतो की हे सीट मॅनेज असतं.
असा सगळा प्रकार म्हणजे तुमच्या पण ऐकण्यात येत असेल शहरात भरात, तर ह्या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहताय? किंवा मागची 2019ची विधानसभा, तर त्याचं म्हणजे फार मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. रमेश अप्पांचं तिकीट ऐनवेळी कसं पण त्याचं कट झालं वगैरे, ह्या सगळ्या चर्चा आपण ऐकतोच आहे. आता हा जो समज आहे तो खरा आहे, म्हणजे असा समज आहे लोकांमध्ये, परंतु हा एक राजकारणातला भाग सुद्धा आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाने ते लातूर शहरात आणि ग्रामीणमध्ये ते नॅरेटिव्ह चांगल्या पद्धतीने तयार केलंय की आम्हालाच तो पक्ष, भारतीय जनता पक्ष मॅनेज आहे, आमचे वरती चांगले संबंध आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळं मॅनेज करू शकतो. मला वाटतं हे एक सेट नॅरेटिव्ह काँग्रेस पक्षानेच इथं तयार केलाय. खरं तसं पाहिलं तर ग्रामीणमध्ये जी सीट होती ती म्हणजे दोन्ही महायुतीमधल्या त्या वाटाघाटीमध्ये तिथं त्या ठिकाणी त्यावेळेसचे उद्धव ठाकरे साहेबांकडे गेली आणि त्याच्यामुळे असं एक परसेप्शन आहेच तशा पद्धतीचं. पण मला वाटतं की आता तुम्ही महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर असे संबंध विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातले सर्वांचेच आहेत. असं काय ही म्हणजे अमित भैया इज अन एक्सेप्शन अशातला भाग नाही. आणि म्हणून मग असं होतंय, मला वाटतं असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये पाहाल की काय ताकदीनं भारतीय जनता पक्ष या ठिकाणी लातूर शहराची सीट असेल, ग्रामीणची असेल, ती लढवेल, यात मला काही शंका वाटत नाही. सर, लातूरचा नेहमीच एक पाण्याचा प्रश्न असतो, उजनीचं पाणी. अमित भैया यावेळेस या सत्तेत होते 2.5 वर्ष, आणि सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये डिक्लेअर केलं की लातूरचं पाणी जवळपास एक शब्द आहे समजा, तो आता विसरून जावा, टेक्निकली ते येणार नाही, असं त्यांच्या बोलण्याचा आशय होता. तत्पूर्वी संभाजी भैया लातूरचे पालकमंत्री होते. त्यांनी त्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही खूप सारं पाणी जिरवलं आणि आम्हाला आता उजनीच्या पाण्याची गरज पडणार नाही, असं एक विधान केलेलं आहे, जे सोशल डोमेनमध्ये आता सगळ्यांना अवेलेबल होऊ शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघताय अतिशय जिव्हाळ्याचा विषय लातूरचं उजनीचं पाणी? टेक्निकली खरंच ते शक्य आहे का, येऊ शकतं का, तुम्हाला काय वाटतं? टेक्निकली तर ते शक्य आहेच. म्हणजे आता धाराशिव पर्यंत तिथल्या नेत्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी त्यांना आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि आता आपण जर धाराशिवला गेलात तर आपल्या लक्षात येईल की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांचा खूप मोठ्या पद्धतीने तिथं हातभार मिळालेला आहे. आणि म्हणून आपण जी काही परिस्थिती लातूरमध्ये पाहतो की आत्ता ह्या वर्षीचीच परिस्थिती तुम्ही बघा की जवळपास आपली धरणं पूर्णपणे कोरडी झाली होती आणि आता पुन्हा मिरजेवरून पाणी आणावं लागते की काय, अशी परिस्थिती सुरुवात होत होती असं आपण पाहिलं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून धाराशिव पर्यंत जेव्हा उजनीचं पाणी आलेलं आहे तर लातूरलाही ते आणलं जाऊ शकतं, ह्याच्यात कोणालाही शंका वाटत नाही. परंतु स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळापासून त्याचं भूमिपूजन झालं आणि नंतर तो विषय निवडणुकीपुरता मर्यादित राहिलेला आहे. जसं अमित भैयांचं सुद्धा तुम्ही मागच्या वेळेस स्टेटमेंट ऐकलं असेल निवडणुकीमध्ये, तुट्ट्या चालू ठेवा, हा आपल्या तुट्ट्या चालू ठेवा. आता इट्स बिकम अ पॉलिटिकल इश्यू आणि म्हणून त्याला राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच तो सातत्याने वापरला जातोय. दुसरी गोष्ट तुम्ही जी महत्वाची तुम्ही म्हणालात की संभाजी भैयांनी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी असं सोशल डोमेन मध्ये म्हणाले होते की इथं आवश्यकता नाही, ते त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की त्याने ते पूर्ण इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवलं होतं. आणि म्हणजे तर ते लातूर शहरामध्येही फिरले होते. तिथं ट्री प्लांटेशनचा विषय असेल, पुनर्भरणाचा विषय असेल, असे अनेक विषयाला घेऊन ते पूर्ण शहरभर जिल्हाभर फिरले होते. मला असं वाटतं की त्यांनी एक प्रयत्न केला होता त्यांच्या दृष्टिकोनातून की असं जर आपण केलं तर लातूरचं वॉटर टेबल त्या ठिकाणी वाढू शकतो. इट वॉज अ गुड इनिशिएटिव्ह असं मला वाटतं. परंतु अमित भैयांचं असं आहे की ते फक्त पॉलिटिकली त्या गोष्टीला यूज करतात. तुम्ही कधी पाहिलंय का की लातूरच्या पाण्यासंदर्भात आपण ट्री प्लांटेशन केलं पाहिजे, पाऊस वाढला पाहिजे म्हणून लोएस्ट फॉरेस्ट कव्हर पूर्ण महाराष्ट्रातला हा लातूर जिल्ह्याचा आहे असं म्हणून आपण काहीतरी एक मोठी ड्राईव्ह घ्यावी, असं काहीच कधीच म्हणजे तुम्हाला गेल्या 15 वर्षामध्ये ऐकायला मिळालं नसेल. म्हणजे कम्प्लिटली सायलेंट म्हणजे त्यांचं स्टाईल ऑफ पॉलिटिक्स आहे. म्हणजे चांगलंही म्हणायचं नाही, वाईटही म्हणायचं नाही, जसं चालू आहे चालू द्या, या भूमिकेतून ते राजकारण करतायत. मला वाटतंय की त्यांनी उजनीचं पाणी आणण्यासाठी किंवा शाश्वत लातूरला पाणी आणण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. आता आपण इथं MIDCच्या आमच्या ह्या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसलोय. मला आठवतंय की 2016 जेव्हा मिरजेवरून आपल्याला पाणी आणायला लागलो होतो, ह्या MIDCतल्या
प्रत्येक फॅक्टरीचं पाणी सुद्धा बंद झालं होतं. बरोबर. अनेक फॅक्टरीज इथं बंद पडल्या. आम्हाला किमान 2 महिने टँकरचं पाणी आणावं लागलं होतं, ते पण फार अल्प क्वांटिटीज मध्ये ते अवेलेबल होतं. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण जगातली एक अपवादात्मक परिस्थिती आपण अनुभवली, त्याच्यानंतर इथल्या राजकीय नेतृत्वाची भूमिका कशी असायला पाहिजे, लढा घेतला अहो त्याचं म्हणजे रोज त्या गोष्टीमध्ये तुम्ही मग्न असलं पाहिजे, तुमची तळमळ दिसली पाहिजे, तुमचा संघर्ष दिसला पाहिजे. काय विधानसभेमध्ये एखाद्या वेळेस तिथं त्या क्वेश्चन आवर मध्ये मांडणी झाली की झालं, माझं काम संपलं. म्हणजे ते मला असं वाटतं ते असं एक फॅशन झाली आहे की मी विधानसभेमध्ये लातूरच्या पाण्याचा प्रश्न मांडला म्हणजे माझं काम संपलं. विधानसभा आहेच त्याच्यासाठी. नाही, प्रश्न मांडला, त्याचा व्हिडिओ एडिट केला आणि लातूरमध्ये तो फिरवला की मी प्रश्न मांडला, ह्याच्या पुरतं ते मर्यादित राहतं आणि तो प्रश्न तसाच राहतो. हे आपण गेल्या 15 वर्षापासून पाहिलंय, त्याच्यामुळे आता नवीन सांगण्याची काय आवश्यकता नाहीये. इतकंच नाही तर तुम्ही लातूरचा कचऱ्याचा प्रश्न बघा. लातूरचा कचऱ्याचा प्रश्न आता किमान 3-3.5 वर्ष झाले. म्हणजे मला आठवते मी 1.5 वर्षापूर्वी तिथं महात्मा गांधी चौकामध्ये 3 दिवसाचं अन्नत्यागाचं आंदोलन केलं होतं ह्याच प्रश्नासाठी. आणि तेव्हा आयुक्त येऊन ते आंदोलन त्यांनी सोडलं होतं आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 2-3 महिन्यामध्ये तो प्रश्न सोडू. परंतु बघा आता आम्ही इथले म्हणजे विरोधक म्हणून आम्ही त्यासाठी संघर्ष करतोय. अमित भैयांची काय भूमिका आहे? लातूर हे लातूर पॅटर्न साठी फेमस आहे. धाराशिव, बीड, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाड्यातून तर किमान खूप विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात. आणि मला सतत वाटतं की ट्युशन एरियामध्ये समजा एक 60-70 हजार विद्यार्थी होत होते, आता ते जवळपास 50% कमी झालेत. तुम्ही हे सगळं ऐकता आणि मग कसं तुम्ही लातूरला प्रेझेंट करता? म्हणजे गरुड चौकातून एंट्री होते आणि समजा आपल्या इकडं PVR चौकापर्यंत आपण येता, काय तुम्ही दाखवताय येणाऱ्या व्यक्तीला? कचऱ्याची ढिगं? इज दॅट हाऊ यू वेलकम युअर ब्रँड? म्हणजे लातूरचं ब्रँड म्हणून आपण जेव्हा लोकांना दाखवतो आणि या म्हणतो आमच्या शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी, काय दाखवतोय तुम्ही? ट्युशन एरियामध्ये फिरून बघा, गटारी तुंबलेल्या असतात, रस्ते व्यवस्थित नाहीत, लाईटी. शहराची तर अवस्था आहेच, पण जे आपण मार्केट करतोय, राईट, शहराला तर मार्केट केलंच पाहिजे, पण तुम्ही ट्युशन एरियामध्ये जिथं आपण महाराष्ट्रात चर्चा करतो, 2,500 डॉक्टर आम्ही देतो, या सगळ्या गोष्टी बोलतो, काय तळमळ हो? कुठं झाली विषयाची मांडणी? किंवा जेव्हा सत्तेमध्ये होते, जेव्हा त्यांनी मंत्री होते, कॅबिनेट मंत्री, काय त्यांचा ब्लूप्रिंट लातूरसाठी कधी पाहिलंय का? लातूर म्हणजे फक्त लातूरचं शांघाई करणार हा काही ब्लूप्रिंट असू शकतो का? असं कधी पाहिलंय का की लातूरचं ब्लूप्रिंट समोर आणलंय, मला असं इथं शैक्षणिक झोन बनवायचंय, मला ह्या गोष्टीवर काम करायचं, मला म्हणजे तुमच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला एक चर्चेचं म्हणजे प्लॅटफॉर्म सुद्धा नाही आहे. सामाजिक संस्था लातूरमध्ये काय झालं पाहिजे ह्याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. म्हणजे मला आठवते की संभाजी भैयांनी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित करून त्याचा अभ्यासाचं मांडणी, लातूरसाठी आपण काय करू शकतो, इट वॉज अ गुड इनिशिएटिव्ह. इथं दयानंद कॉलेजमध्ये आदरणीय बियानी साहेब असतील, नंदनकर साहेब असतील, त्यांनी एक पांडे साहेब असतील, त्यांनी एक इनिशिएटिव्ह केला होता की माझं लातूर, काय लातूर 2040 लातूर किंवा 5-10 वर्षातलं लातूर कसं असावं, ह्याच्यामध्ये छान बोलले होते. नाही, ते ऐकून घेतात छान. म्हणजे मी तेच म्हणतो ना, मी ते म्हणजे मी सुद्धा त्याच्यात होतो आणि मग त्याच्यातली अशी चर्चा झाली. मी नंतर पाहिलं की कोणाला बोलवणार आहेत ते त्या प्रेझेंटेशनसाठी. मग त्यांनी कलेक्टर मॅडमला आणि अमित भैयांना बोलवलं. ते बघूनच मला असं वाटलं की व्हॉट इज द पॉइंट? जो व्यक्ती 15 वर्ष लातूरचं नेतृत्व करतोय आणि जो व्यक्ती फक्त भाषणांपुरतं गोष्टी बोलतो, ज्या व्यक्तीच्या लिडरशिपमध्ये लातूरची एकही चांगली अशी वेगळी काही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे, काय तुम्ही मला सांगा ना, त्यांच्या 15 वर्षाच्या पूर्ण टेन्युअरमध्ये अशी काय गोष्ट झाली लातूरमध्ये? कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलाय का? काही वेगळं काहीतरी मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये निर्माण झालंय का? आपण जिल्हा रुग्णालयाबद्दल आंदोलनं करावं लागले माझा लातूर सारख्या संस्थांना, तेव्हा कुठं आता
तिथं मंत्री महोदयांच्या माध्यमातून झालं. त्यांनी ते फक्त फोटो ऑप करून तिथं बाजूला उभे राहिले आणि आम्ही पाठपुरावा करून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे असे अनेक विषय बोलता येतील, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये असं काहीतरी प्रोडक्टिव्ह लातूरसाठी झालंय असं तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. ती कारकिर्दीचा उल्लेख केला, त्यातले 7.5 वर्ष तर ते साधारण सत्तेबाहेरच राहिलेले आहेत. उरलेले 7.5 वर्ष तुमचा पक्ष सत्तेत होता. मग त्या काळात पण लातूरमध्ये असं भरीव काही झालं नाही असं म्हणायला स्कोप आहे का? नाही, आता बघा ना, म्हणजे मी तेच म्हणतोय, आम्ही 2017 मध्ये जेव्हा महापालिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आली, तेव्हा तुम्ही 2018 मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये देशात प्रथम आली. तेव्हाच पूर्ण शहरातल्या लाईट संदर्भात ESSL ला कॉन्ट्रॅक्ट देऊन पूर्ण लाईटचं सिस्टम बदलण्यात आलं. तेव्हाच म्हणजे आज जी काही लातूर शहरामध्ये आपण 105 किलोमीटरची अमृत जल योजना पाहतो, किमान 25,000 घरापर्यंत पाणी, पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून झालं. आता तुम्ही हायवेज जे झालेले बघतायत ते सगळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच झालेले आहेत. माझं असं म्हणणं आहे, आता तुम्ही सत्ता कोणाची होती किंवा नव्हती हा विषय हा महत्त्वाचाच आहे, पण तुम्ही त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याचा जर विचार केला, सत्ता किंवा नाही सत्ता ह्या काळामध्ये, तर काय कॉन्ट्रीब्युशन आहे? सत्तेमध्ये असताना म्हणजे तिकडे उदगीरला संजयजी बनसोडे साहेबांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत होते. ते दोन्ही मिनिस्टर होते आणि दोघही मिनिस्टर असताना यांनी किती बजेट आणलं लातूर शहराला आणि त्यांनी उदगीरमध्ये किती बजेट आणलं? काय इव्हन मंत्रालयामध्ये सुद्धा टेबल टू टेबल फिरणारा मंत्री म्हणून संजयजी बनसोडेंना बघतात. आणि अमित भैयांचं काम इज व्हेरी म्हणजे सगळं VIP कल्चरमध्ये काम केल्यामुळं त्या बाबतीत असं फार पाठपुरावा करतात असं वाटत नाही. नाहीतर ते यश मिळायला पाहिजे होतं. ते रिफ्लेक्ट झालं असतं की जे बजेट लातूरला मिळालं असतं. किंवा औषधाला तुम्ही बघा, तुम्ही रोज ऐकता, निलंग्याला तुम्ही बघा, रोज काहीतरी 5 कोटी मंजूर झाले. असं कधी लातूर शहराबद्दल आपण ऐकता का? फक्त कागदावरती होतं, पण प्रत्यक्षात त्या गोष्टी होताना दिसत नाहीत. आता ब्लू प्रिंटचा उल्लेख केला तुम्ही मगाशी. सपोज इन केस तुम्ही भाजपचे उमेदवार राहिलात आणि योगायोगानं लातूर शहराचे आमदार झालात, तर काय तुमचे पहिले 3 काम काय असतील लातूरसाठी? मला काय लातूरची ब्लू प्रिंट? मला असं वाटतंय की एक विषय म्हणजे पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक जन आंदोलन उभारलं पाहिजे. कारण जोपर्यंत शाश्वत पाणी आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपलं जे हे पूर्ण इकॉनॉमिक सायकल आहे लातूर शहराची, जिल्ह्याची, त्याला एक गॅरंटी किंवा सिक्युरिटी मिळू शकत नाही. आपण आता जसं मी आता MIDC मध्ये एखादा बिझनेस चालू करतोय आणि अचानक दुष्काळ आला, तेव्हा मी काय करणार? किंवा मला आता शेतीमध्ये काहीतरी शाश्वत करायचे, पण तेव्हा पाऊसच झाला नाही, मग माझ्या पाण्याची काय सोय होणार? हे जे इनसिक्युरिटी आहे, त्याला सिक्युरिटी देण्याचं जर काम होणार असेल तर ते तेव्हाच होणार आहे जेव्हा आपल्याला पाणी शाश्वत मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणार आहेत. म्हणून मला असं वाटतं, मी माझ्या रीतीनं तर प्रयत्न करणारच आहे, पण त्याला एक जन आंदोलनाचं रूप देऊन आपली दखल घेतली जाईल ह्या पद्धतीनं आपण कसं करता येईल याच्यासाठी मी काम करेन. मी असं नाही म्हणत मी घेऊन येणार आहे, पण आपण सर्वांनी मिळून त्या डिरेक्शननं आपण काम करण्याची आवश्यकता आहे. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. सगळे इंटरलिंक्ड आहे ना. म्हणजे एकतर आपल्याला ॲग्रो बेस्ड आहेत. आपण आपली इंडस्ट्री इथली जर बघितली, सगळी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आहे. मग ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री म्हणल्यावर पावसाचं तिथं गॅरंटी आली तरच हे सगळं चक्र चालणार आहे. पाणी अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. दुसरा विषय कचऱ्याचा विषय आहे. आपल्या शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या ह्या सगळ्या ढिसाळ कारभारामुळे शहर कसं झालंय आपलं. रोड्सचा विषय आहे. कनेक्टिव्हिटी जरी आपली आता पूर्ण शहरांमध्ये चांगली झाली, इंटरनल रोड्सचा तुम्ही जर बघितले की एक सुद्धा रोड खड्ड्याशिवाय तुम्हाला दिसणार आहे. आज काय परिस्थिती झाली पूर्ण शहराची तुम्ही मला सांगा. स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या म्हणजे मार्ग जर तुम्ही बघितला, नावा असणारा मार्ग बघितला, किती वर्ष झालं काम चालू आहे? जवळपास आता 2.5-3 वर्ष झाली. परत तोच मुद्दा येतो, आम्ही सत्तेत नाही येत, त्यासाठी फंड आता तर प्रशासक आहे. ठीक आहे, मी काय म्हणतो आता प्रशासक आहेत.
तुमची काय, व्हॉट आय एम सेइंग इज, तुमची सत्तेत असू द्या किंवा नसू द्या, तुमची काय भूमिका ही आम्हाला पाहायची आहे. मी एक या शहराचा नागरिक म्हणून, ते आमदार आहेत, यांची भूमिका काय आहे? कधी गेलेत का महापालिकेच्या पायऱ्या तरी चढलेत का? कधी जाब विचारलाय का फक्त फोनवर असतो कॉन्टॅक्ट? कधीतरी तुम्ही हा विषय ऐकलाय का की त्यांनी महापालिकेमध्ये गेलेत, ह्या विषयासंदर्भातली एक बैठक घेतली, सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी जाब विचारला, नाही झालं तर असं करू, अशा पद्धतीनं एखादा तरी किस्सा तुम्हाला आठवतोय का? एकही किस्सा आठवत नाही. आणि म्हणून मी म्हणतो, आता जसं स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या नावाने जो मार्ग आहे तो 3 वर्ष झाला रखडलाय, हा तर त्यांच्या इतका जवळचा विषय आहे. साहेबांच्या नावानं तो मार्ग आहे, काय आहे त्यांचं, व्हॉट इज हिज रोल? नावानं रस्ता बनवायचा एवढाच रोल आहे का? त्याचा काय पाठपुरावा आपण करताय? नाही होते मग काय करताय? मग तुम्ही कमी पडतायत का कुठंतरी? हा असा एक विषय नाहीये, हा हे प्रत्येक विषयासंदर्भात आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या विषयाचा तो रोष तुमच्या त्या दिवशी भाषणात निघाला. माझा काय, जनतेचा रोष आहे. म्हणजे आता लोकांना कचऱ्याचा त्रास होतोय 3.5 वर्ष, मला काय गरज पडली हो? मी तर, आता तुम्ही म्हणता तुम्ही सत्ताधारी, म्हणजे वरती तुमची सत्ता, इथं प्रशासक आहे. मी तर भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक आहे. मला काय गरज पडली की मी तिथे 3 दिवस उपाशी राहून कचऱ्यासंदर्भात आंदोलन करतो? मग तुम्ही तर आता म्हणता ना, तुम्ही तर आता विरोधी आहात स्टेटमध्ये, तुमची काय भूमिका आहे? काहीच नाही. कधी बघितले का अमित भैयांना असं रस्त्यावरती काहीतरी संघर्ष करताना, ओरडताना, जाब विचारताना? हे कसं आहे, आपल्या इथं VIP कल्चर आहे. मला ते पाहायला सुद्धा मिळतं की ते ज्या पद्धतीनं त्यांचा अप्रोच आहे, एक डिस्टन्स आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, एक डिस्टन्स, एक दरी आहे, एक भिंत आहे. आणि ती भिंत अशी सांगते की तुम्ही इथंच थांबायचं, तुम्ही ही क्रॉस नाही करायची. मग हे जे क्लास डिफरन्स जो तयार झालाय ना पॉलिटिक्समध्ये, माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला तो आवडत नाही, तो पटत नाही. आणि लातूर शहरातल्या सुद्धा युवाला किंवा सामान्य नागरिकाला तो आवडत नाही. सर, बरेच विषयावर आपण बोललेलो आहोत. तुम्ही एक मुद्दा सांगितला की लातूरची जी म्हणजे काय शहराचं जे मतदारसंघाची रचना आहे, यात मुस्लिम वोटरचं फार मोठं प्रमाण आहे. तर तुम्ही भाजपकडनं इच्छुक आहात, बऱ्याच दिवसापासून काम पण करत आहात. टी राजा यांची एक सभा लातूरमध्ये झाली होती आणि त्यांनी मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं. तसा त्यांचा म्हणजे ट्रॅक रेकॉर्डच आहे, ते नेहमी त्याच पद्धतीने बोलत असतात. त्या नियोजनात पण तुम्ही होतात? नाही, आम्ही नव्हतो. तुम्ही नव्हतात. माझ्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही त्या नियोजनात होतात असं बोललं जातं. नाही, तर त्या नियोजनात तुम्ही नव्हतात. त्याच्यानंतर तुम्हाला आमचे इस्राईल मौलाना जे आहेत, त्यांच्या मदरशात तुम्ही गेला होता, त्याच्यानंतर पण बरंच ट्रोल करण्यात आलं. ह्या सगळ्या घटनांकडे कसं बघता? काय म्हणजे मौलाना ट्रोल करण्यात आला? अच्छा. नाही, मला असं वाटतंय की काय, म्हणजे आपण राजा यांच्या आयोजनात तर तुम्ही नव्हतात, हा मुद्दा तुम्ही इथंच संपवला थोडं. पण म्हणजे विषय कसा आहे की त्यांनी जे काही मत मांडलं ते त्यांचं वैयक्तिक होतं, आणि त्यांनी जे काही मत मांडलं ते काही त्याला समर्थन अशातला भाग नाहीये. म्हणजे आता भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सतत म्हणतो की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. तर त्या भावनेनं मी या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि इस्रायली मौलानांच्या तिकडं मदरस्यावरती जाण्याचं कारणच होतं की आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या गेटोजमध्ये, म्हणजे आपल्या कम्युनिटीजमध्ये राहतो, आणि जेव्हा एका दुसऱ्या कम्युनिटीमध्ये आपण जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत ती संवेदनशीलता येऊ शकत नाही असं मला वाटतं. किमान तुम्ही ऐकून तर घेतलं पाहिजे. आणि त्या भावनेनं मी तिथे गेलो होतो. मी काही तिथे पॉलिटिकल पॉईंट स्कोअर करायला गेलो नव्हतो. मला अजून आठवतंय, मी ईदच्या दिवशी ते आपल्या गोलाईमधून जुलूस निघतो, आणि मग मी तिथे पाऊस पडत होता. मी तिथं स्टेज मारून सगळ्यांना विश करण्यासाठी, तिथं शुभेच्छा देण्यासाठी आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत उभा होतो. आणि त्याला पण मला भरपूर ट्रोल. आता एक कोणीतरी, आता मला वाटते उमऱ्याला जाणार होते, आणि मग आम्ही घरी आमच्या आईनं म्हटलं, ते आले होते भेटायला, आणि आमच्या आई म्हणली चला त्यांच्या गाडीची आपण पूजा करू, ते जाणार आहेत. मग त्याला पण खूप जणांनी ट्रोल केलं. आत्ता मी इफ्तार पार्टी ठेवली होती, त्याला पण खूप जणांनी ट्रोल केलं. पण माझा असा समज आहे की म्हणजे मी पंढरपूरला सुद्धा हजार लोक दरवर्षी पाठवतो.
मी लहान मुलांना साई वंदनाला घेऊन गेलो, लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जे काही मूवी निघतात त्यांना पाहायला घेऊन जातो. मी अक्कलकोटला दर्शनासाठी लोकांना, आमच्या परिसरातील लोकांना घेऊन गेलोय. किंवा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता, आम्ही खूप मोठ्या स्वरूपामध्ये आमच्या तिकडं कव्या नाक्याला आम्ही साजरा केला. किंवा दहीहंडी, असे अनेक कार्यक्रम करतो. मला असं वाटतं की आपण समजून घेतलं पाहिजे, आपण अप्रोच झालं पाहिजे. आणि ही जी काही म्हणजे एक अंडरस्टँडिंग आहे की भारतीय जनता पक्षाचा माणूस आहे, म्हणजे असं नाही, आपण काही दुश्मन नाही आहेत. म्हणजे जरी डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतो, पण वी आर नॉट, म्हणजे आपले मनभेद नाही आहेत. म्हणून मी जर इस्रायली मौलानांच्या इथं मदरस्यामध्ये गेलो, मग काय झालं? आय हॅव अ डिफरन्स ऑफ ओपिनियन इन केस ऑफ अ लॉट ऑफ इश्यूज. वेगवेगळे मत माझे आणि त्यांचे बऱ्याच गोष्टी, म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही का? किंवा मी समजा आता कोणीतरी उमऱ्याला चाललंय आणि मी ते आमचे एक सालार पटेल म्हणतो, तुम्हाला ओळख आहे की सालार भाई तिकडे गेले होते उमऱ्याला आणि त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि मग तो मी पोस्ट टाकला की मला आनंद वाटला, अरे तो म्हणजे उमऱ्याला जाऊन मला ते फोन करतायत. म्हणजे ते असं झालं की मी अयोध्येला गेलोय आणि मी कोणाला तरी माझ्या मुस्लिम मित्राला फोन केला, असं झालं. मग एवढं त्यांना जर ती प्युरिटीनं त्यांनी मला जर फोन केला असेल, मला ते भावलं आणि मी ते टाकलं. त्याला पण मला खूप जणांनी ट्रोल केलं की कोणीतरी म्हणजे असं इथं गेल्यावर तुम्ही असं करायला पाहिजे किंवा त्यांनी असं केलं, हे काय बरोबर, असं बऱ्याच गोष्टी. पण मला असं वाटतंय की ओपिनियन्स वेगळे असू शकतात, पण त्याच्यानं काय त्याच्यानं काय आपला संवादच बंद व्हावा असं नाही. अजिबात मला असं वाटत नाही. आपण एका देशाचे नागरिक आहोत. मला जेवढं तुमच्याबद्दल प्रेम आहे ते तुम्हालाही माझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे, ह्या भावनेनं मी काम करतो. आणि म्हणून मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये आपण नाही जायचं किंवा हा कार्यक्रम आपण केला नाही पाहिजे, अशा भावनेनं मी काम करत नाही. ओपिनियन्स वेगळे असतील, पण आपण सगळे एका देशाचे नागरिक आहोत. आपण सगळ्यांना मिळून काम करायचे, पुढे घेऊन जायचे. ओपिनियन्स वेगळे असू शकतात, एक ओपिनियनचा एक मार्ग त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो, पण त्याचा अर्थ असं होत नाही की आमचा संवादच बंद झालेला आहे. आणि तो संवाद व्हावा, तो झाला पाहिजे. ते डिफरन्स ऑफ ओपिनियन एकमेकांना सांगण्याची तेवढी, तेच लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. झालं पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्या भावनेनं आपण करतो असं मला वाटतं. सर, थोडासा एक व्यक्तिगत प्रश्न आहे, उत्तर द्यायचं तुमचं स्वातंत्र्य आहेच. मला वाटतं 2004ची निवडणूक होती. आम्ही तेवढं राजकारणाला तेव्हा कळत नव्हतं, समजा राजकारणात काही कळत नाही म्हणा. आणि आमच्या औसा हनुमानच्या तिथं सभा होती. दिलीपराव देशमुख साहेब बोलत होते आणि मला वाटतं कवेकर साहेब त्यावेळेस निवडणुकीला थांबले होते. तर दिलीपराव साहेबांनी प्रश्न केला की जी लोक वारंवार पक्ष बदलतात, कपडे बदलल्यासारखं, या लोकांवर कसा विश्वास? आत्ता तुमच्याकडे पण कवेकर साहेबांचा वारसा आहे आणि तुम्ही आता भाजपकडनं इच्छुक आहात, इन केस उद्या तिकीट मिळालं तर ह्या स्वरूपाचे प्रश्न तुमच्यावर उपस्थित केले जाणार आहेत. ह्या सगळ्यांकडे कसं बघताय? नाही, भारतीय जनता पक्ष तर माझा पहिलाच पक्ष आहे, परंतु जे माझ्या वडिलांसंदर्भात होतं, त्यांना ज्या राजकीय परिस्थितीतून जावं लागत होतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी तेव्हा निर्णय घेतले. आणि म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना कुठल्याही पक्षात ते गेले असतील, पण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका, संघर्ष करण्याची भूमिका, प्रश्नांसाठी सातत्यानं आपण लढा दिला पाहिजे, ह्या भूमिकेने त्यांनी काम केलेले. आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच भूमिकेनं प्रत्येकजण काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून माझ्या संदर्भात तर तुम्ही विचारलं तर मी भारतीय जनता पक्ष हा माझा पहिला पक्ष आहे. तुमच्या संदर्भात येणार नाही, पण ते लेगसी असल्यामुळे असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता ते कसं आहे की म्हणजे विलासराव देशमुख साहेब पण जेव्हा म्हणजे त्यांचा पराभव झाला होता त्यांनी पक्ष बदलला होता आणि पुन्हा मग ते या ठिकाणी आले होते. आपण म्हणजे त्या वेळेसच्या राजकीय परिस्थिती अनुसार म्हणजे लोक निर्णय घेत असतात आणि त्या अनुषंगानं माझ्या वडिलांनी वेगवेगळ्या पक्षांचे निर्णय घेतले. आता आय एम नॉट द राईट पर्सन की मी त्यांच्यासाठी उत्तर देऊ, पण मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की त्यांचे राजकीय एक्सपिरियन्सेस, त्यांचे अनुभव वेगळेत, पण मी अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहतो.
सर आता एक शेवटचा प्रश्न, लोकसभेचा निवडणुकाचा निकाल राज्यात भाजपच्या विरोधात जवळपास आलेला आहे. महाविकास आघाडीला लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुका होत आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज किंवा जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जो संघर्ष आहे महाराष्ट्रात जो पेटला होता, त्याचे परिणाम लोकसभेला भाजपला जाणवलेले आहेत. या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? एकूण काय तुमचं आकलन आहे, कशी परिस्थिती राहील? मला वाटते म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि चॅलेंजेस पण आहेत. एक तर तुम्ही जसं म्हणालात की लोकसभेमध्ये एक फेक म्हणजे चुकीचा नॅरेटिव्ह संविधान धोक्यात ह्या संदर्भात केला झाला आणि दलित समाजाला त्या ठिकाणी दिशाभूल करण्यात आली. आणि दुसरा विषय जो मराठा आरक्षणाचा होता, एक जबरदस्त असं एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं की भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजाच्या विरोधात काम करतोय. खरं तर भारतीय जनता पक्ष जेव्हा पण सत्तेमध्ये आलाय तेव्हा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती परिस्थिती तशी निर्माण झाली आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला मिळाला. आता विधानसभेसाठी मला असं वाटतंय की चॅलेंजेस आहेत ते मराठा आरक्षणाचाच विषय आहेच. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय काम केलेलं आहे त्याच्या संदर्भात अवेअरनेस करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं लाडकी बहीण योजना असेल किंवा जे अनेक वर्षापासून आपण ज्याची अपेक्षा करत होतो की शिक्षण मोफत झालं पाहिजे, तर तो ऐतिहासिक निर्णय सुद्धा महायुती शासनानं मुलींसाठी घेतला. म्हणजे हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबाची आठवण काढतो आणि आपण म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तेव्हा EBCची योजना लागू केली होती आणि त्याच्यामुळं गरीबातला गरीब शिकला हे आपल्याला मान्य करावं लागेल. बरोबर. तसं हा निर्णय आहे म्हणजे महायुतीचा मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. म्हणजे म्हणून अशा निर्णयांच्या जोरावर मला वाटतं की भारतीय जनता पक्ष खूप चांगली कामगिरी विधानसभेमध्ये करेल. लोकसभेमध्ये डिफरन्स जर आपण पाहिला तर 40.37% भारतीय जनता पक्षाला मतदान झालं आणि 40.80 काहीतरी टक्के हा त्या ठिकाणी महाआघाडीला झालं आणि म्हणून जास्त डिफरन्स नाही आहे. आता ह्या लोककल्याणकारी योजनेच्या जोरावरती मला वाटतं एक चांगला पुश त्या ठिकाणी मिळू शकतो. संविधानचा फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी उभा केला गेला होता, आता त्याला सुद्धा उत्तर देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. तिथे एक चांगलं काम होणार आहे. आणि तिसरा विषय जो मराठा आरक्षणाचा विषय आहे तोही चांगल्या पद्धतीनं आत्ता भारतीय जनता पक्ष हाताळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांनी सुद्धा हात वर केलेत. म्हणजे सगळ्यांनी बसून आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे श्री जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला आपण काहीतरी त्या ठिकाणी तिथं मार्ग काढला पाहिजे ह्याची सर्व पक्षीय बैठक घेतल्यानंतर व्हॉट वॉज द रिझल्ट, काय झालं, काय प्रतिसाद मिळाला विरोधकांना ह्याचं फक्त राजकीय बेनिफिट घ्यायचंय. आणि म्हणून त्या गोष्टीला सुद्धा भारतीय जनता पक्ष लोकांसमोर आणतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून काय योजना मराठा समाजासाठी राबवल्यात तो समोर आणणे, सारथीच्या माध्यमातून काय मराठा समाजाला लाभ आलाय तो समोर आणणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी मराठा समाजासाठी भारतीय जनता पक्षाने केल्यात. आणि 10% जे आरक्षण महायुतीच्या सरकारनं दिलंय ते कसं टिकवणार आहे आणि जरांगे पाटील साहेबांची जी भूमिका आहे त्याला एक चांगलं वळण कसं देता येईल या सगळ्या संदर्भात विचार चालू आहे. वरिष्ठ नेते नक्कीच त्या संदर्भात निर्णय घेतील ह्या अपेक्षेनं मला वाटते खूप चांगली कामगिरी येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष करणार आहे. धन्यवाद सर. हे अजित पाटील कवेकर माझ्यासोबत होते, यांच्यासोबत मी अनेक विषयावर बोललेलो आहे.
अनेक म्हणजे अवघड जागेचे प्रश्न पण त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्या कार्यासाठी भारत सत्तातर्फे शुभेच्छा राहतीलच. लातूरकरांसाठी किंवा सामान्य जनतेच्या कल्याणासाठी जे कोणी राजकारणी चांगलं काम करीत असेल त्याच्या पाठीमागं माध्यम म्हणून आम्ही उभे राहूच आणि चुकणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचं धाडस पण वेळोवेळी दाखवित राहू. भारत सत्ताला वेळ दिल्याबरोबर धन्यवाद.